25-25, 30-30 वर्ष डांबर लागलं नाही रस्त्याला, डांबर. मी ग्रामीण भागामध्ये फिरतोय, डांबर लागलं नाही, डांबर. ये म्हणावं राजन पाटलाला समोर, आणि त्या बारक्या 2 गाबड्याला बी, तुला गावाची नावं सांगतो. मग काय केलं 30 वर्षामध्ये? सत्ता कोणासाठी राबवली? म्हणून मोहोळच्या जनतेने तुम्हाला तुमची जागा दाखवली. आणि का 1000-2000 नाही, 31,000 उताना पाडला. म्हणजे 40,000कडे सुरुवात केली आपण. हा जनतेचा कौल होता दादा, की पाटील आता अनगरमध्ये बसा, मोहोळ्यात काय काम नाही. नगरपालिकेत आपण तेच दाखवलं, नगरपालिका आपण जिंकली. दादा ज्या वेळेला पूर आला, 5 मंडळ आपली पूरग्रस्त म्हणून मंजूर झाली. आज अजित दादा आपल्यात हाय देत नाहीत. ज्या वेळेला दादा तुमचा फोन आला की या गटाचा दौरा करणं अत्यंत गरजेचं आहे, वारंवार शेतकऱ्याचे फोन येते. आपल्या बाबांना साक्ष ठेवून इथंच माग इथं ऊस होता, या ऊसाला इथं आम्ही आलो. बरोबर दादा, इथं आलो आणि इथून संजय विभूते आमचे मित्र आहेत, इथं दादापासून सुरू झालं आणि संजू भाऊच्या घरी सगळा दौरा संपला की भाऊनी वडापाव सगळं आमचं 100 कार्यकर्ते होते त्यांच्यासाठी बनवलं होतं. बिर्याणी मटण तसलं काय नाही, आम्ही साधे कार्यकर्ते. म्हणजे वाघोलीतनं सुरू झालं, घोडे बेगमपुरात तिथं आमचा दौरा रात्री संपला. संजू भाऊने थकलेल्या कार्यकर्त्यांसाठी वडापाव 1 खावा, 10 खावा, 4 खावा, किती बी खावा, सगळ्यांना वडापावची व्यवस्था केली, नाश्त्याची व्यवस्था केली, कांद्या पोह्याची. वाघोलीपासून सुरू झालेला प्रवास घोडेश्वरपर्यंत आम्ही गेलो. गुडघे इतकं पाणी शेतकऱ्याच्या शेतामध्ये. इकडची तर 5 मंडळांची अवस्था बेकार होती, गावाच्या गावं सगळी पाण्याखाली डुबली होती. पण इकडे सुद्धा परिस्थिती भयानक अशी होती. आणि इथून त्या ऊसात गुडघ्या इतक्या मी उमेश दादा घुसलो आणि इथून आमचा प्रवास सुरू झाला. आता आम्ही पाणी बघत असताना आम्हाला जाताना जखरा या कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव, बरोबर 2024च्या निवडणुकीला आनगरकरला गाडायला ते आपल्या बरोबर होते. त्यांनी बघितलं आमदार साहेब आहेत, उमेश दादा आहेत, गाडी थांबवली. मी म्हटलं चेअरमन काय? बोले बालाजी सरोवरला पालकमंत्री आलाय म्हणे, गोरे. त्या गोऱ्याला भेटायला चाललो मी. अहो म्हणलं जाधव साहेब, पुरात सगळं शेतकरी आहे, गुडघे इतकं पाणी आहे, चला आमच्या बरोबर पाणी करायला म्हणतो. गोऱ्याकडे काय काम आहे? तर कुठे घ्यायचे का म्हणजे ते गोरे? जे कुमार गोरे बरोबर नाही ना म्हणजे अर्जंट बोलवलं म्हणजे गोऱ्याने. आता गोऱ्याला पालकमंत्री होऊनच 6 महिने झाले, 6 महिन्यातली यांची ओळख. मग इथून झालेला प्रवास बेगमपूरला संपला. रात्री भाऊकडे आम्ही नाश्ता केला. ती रात्र सरली. तर त्या रात्री सरताना मी उमेश दादाला सांगितलं की दादा, तो पण व्हॉट्सअपवरती आमच्याकडे टीका टिप्पणी चालू झाली माझ्यावर, विशेष करून माझ्यावर टीका टिप्पणी. दादा तर मी आमदार आहे ना, तुमची भावकी हा ते अनगरकर पाटील, तुम्ही नरखेडकर पाटील नाही ना? नाही त्याचा पाटील मंडळी करायचं.
आणि मग तुम्हाला सांगतो, दादाला म्हणलं दादा परिस्थिती गाव अवघड आहे म्हणलं, उद्या सकाळी आपण मुंबईला निघू. त्या रात्री संजूभाऊ घरी आली, दादा मुंबईकडे निघाले. का? ह्या गावांची अवस्था बघितली. इथूनच मी कलेक्टरला फोन केला. हा गाडीत पतंगे दादा गाडीत होते. मी दिल्लीचे कलेक्टर कुमार आशीर्वाद साहेबांना फोन केला की साहेब म्हणलं इथं गुडघे इतकं पाणी आहे आणि ही 4 मंडळी जी आहेत ही तुम्ही वगळले दिली. आमच्या मोहळा 9 मंडळ आहेत, फक्त 5च मंडळाची मी पूरग्रस्त म्हणून घेतली. त्यांनी सांगितलं की शासनाचे आदेश पाहिजे. जोपर्यंत शासनाचे आदेश येत नाहीत तोपर्यंत आमदार साहेब ते मंडळ आपल्याला मंजूर करता येणार नाही. त्यासाठी शासनाला मंजूर करावे लागते. पूरग्रस्ताच्या निकषामध्ये ती मंडळ मोडत नाहीत. मग आम्ही मुंबई गाठली. अजितदादांना भेटलो सकाळी 8:30 वाजता. दादांना सांगितलं दादा तुम्ही लांबुटीला आला होता मोहोळ तालुक्याच्या पूरग्रस्त भागाची पाहणी करायला, आणि लांबुटीला आल्यावर तुम्ही सांगितलं होतं प्रशासनाला की सरसकट शेतकऱ्यांची पंचनामे करा. आमच्या 9 मंडळापैकी 5च मंडळाचे पंचनामे करत आहेत. 4 मंडळातले पंचनामे होत नाहीत. किमान 45 ते 50 गावं आमची वंचित राहत आहेत. आता जर शेतकऱ्याला आपण मदत केली नाही तर किमान 2 वर्ष हा शेतकरी उभारणार नाही. म्हणून शेतकरी गेलेला आहे, उभं पीक त्याचं गेलेलं आहे. म्हणलं गुडघे इतकं पाणी संपत आटायला म्हणलं किमान 2 ते 3 महिने जाईल. म्हणलं वापसा यायला 2-3 महिने जातील. म्हणलं हे तर वर्ष गेलंच गेलं, पण भांडवल नसल्यामुळे पुढचंही वर्ष गेलं नाही. त्यामुळे तो शेतकरी उभा राहणार नाही म्हणला, आणि शेतकरी उभा राहणार नाही तर आमचा तालुका संपला म्हणून. अजितदादांनी सगळं ऐकलं. कलेक्टरला फोन लावला, आशीर्वाद कुमार आशीर्वादांना, जिल्हाधिकाऱ्यांना. दादा त्यांना सांगितलं की हे आमदार 4-4 लाख लोक निवडून देतात म्हणले आमदारांना, 5 लाख लोक निवडून देतात म्हणले आमदाराला. आमदार सांगतायत की गुडघे इतकं पाणी आहे, तर तुम्ही ही मंडळ 4 का नाही घेतली? मग त्यांनी त्यांचं कारण सांगितलं. दादांनी ऐकलं. ते PA ला माझं पत्र दिलं. मी आमदार म्हणजे पत्र दिलं होतं. त्यात आपली मागणी होती या 4 मंडळाला समावेश करून घ्यावं. आणि मग ते त्यांनी सांगितलं त्या PA ला की कॅबिनेटची दुपारी 3ला मीटिंग आहे, त्या मीटिंगमध्ये मी हा विषय मंजूर करतो म्हणले. ते कॅबिनेट नोटमध्ये ठेवून म्हणले दादा. दुपारी 3 वाजता कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक झाली आणि बांधवांनो आपली 4च्या 4 मंडळ अजितदादांनी अतिवृष्टी म्हणून जाहीर केली. आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी GR निघाला आणि नंतर ना पंचनामे चालू झाले. का राजन पाटील आणि त्याची 2 गाबडे आली होती काय तिथं? हा, आणि हा उमेदवार जो उभारलाय तो आला शेतकऱ्याची पाहणी करायला चल म्हणून मी सांगतो तुला इथं वाघोली. तर मला म्हणतोय गोऱ्याला गोरे पालकमंत्री त्याला भेटायला चाललोय म्हणला. ते आता कळालं दादा मला कारण गोऱ्याला भेटायला का जात होता. त्याला कमळाबाईवर तिकीट घेऊन उभं राहायचं होतं. बांधवांनो आपलं मत हे पवित्र मत आहे, लक्षात ठेवा. आपली माणसं ओळखायला शिका. ही निवडणूक अत्यंत महत्वाची निवडणूक आहे. पतंग दादा मी 3 दिवस झालं विचारात आणलं तर त्यांच्या गटातनं हलत नाही. ही अतिवृष्टीत कधी आली नाही, पूर परिस्थितीत कधी आली नाही, आणि आता मत मागायला. देशात सरकार आमचं, राज्यात सरकार आमचं. अरे कुणामुळे सरकार आहे? राज्यात सरकार आमचं म्हणजे तुमच्याकडे बहुमत कुठे आहे? एकनाथ शिंदे साहेबांचे 60 आमदार, अजितदादाचे 42 आमदार, त्या 102 आमदार सरकारमध्ये आहेत. म्हणून फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. ते सुसंस्कृत आहेत. त्यांच्या लक्षात आलं आपला सहकारी गेलेला आहे. राजकारणाच्या जागी जाऊ म्हणले मी कुठेही प्रचाराला येणार नाही म्हणले. त्यांना समजलं
आणि यांना काल नरखेडमध्ये सभा झाली, हलग्या वाजवत आहेत, फटाक्या उडवत आहेत, पालकमंत्र्याला बोलवत आहेत, टीका टिप्पणी करतायत. काय एखादा घरातला माणूस आपले जर गेला ना, आपल्या घरी साखरपुडा किंवा लग्न असेल तर आपण त्याला ते स्पीकर बंद करून टाकतो. हो दादा, एखादं कार्य घरात करायचं असेल तर ते कार्य आपण रद्द करतो. बाबा शेजारी आपला गेलाय, म्हणजे एवढी सुद्धा माणुसकी या राजन पाटलामध्ये नाही. लक्षात ठेवा, याला कारखाना, लोकनेता कारखान्याचा चेअरमन म्हणून बसलाय ना, तुला तो कारखाना अजितदादा पवार साहेबांनी दिला. काय दादा, हा तुम्हाला लक्षात राहायची, दारूची जी फॅक्टरी आहे ना तुमची अनगरची, ती तुम्हाला अजितदादा पवार साहेबांनी दिली. तुम्हाला शाळा कॉलेज अनगर मधलं अजितदादा पवार साहेबांनी दिलं. तुमची जी ग्रामपंचायत होती अनगर, ती नगरपंचायत जी झाली, ज्याची टिमकी तू आता वाजवली, की सोनबाई माझी नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवक बिनविरोध, ती नगरपंचायत सुद्धा अजितदादा पवार साहेबांनी दिली. हे सोडा 30 वर्ष आमदारकी तुझ्या घरात अजितदादा पवार साहेबांनी दिली. या ताईला विचारा, त्या अनगरचे आहेत. जुना वाडा होता, आज 100 कोटीच्या घरात राहता. तो वाडा सुद्धा अजितदादा पवार साहेबांच्या पुण्याने तुम्ही बांधला. सोलापूरला 5 स्टार हॉटेल 150 कोटीला तुम्ही विकत घेतलं. कुठला आला पैसा तुमच्याकडे? तो सुद्धा पैसा दादाच्या पुण्याने तुम्हाला मिळाला. अरे सारं वैभव या पवार साहेबांमुळे आणि अजितदादाच्या पुण्याने तुम्हाला मिळालं. त्या दादाचं अकाली निधन झाल्यानंतर ना, दादाचं घड्याळ या तालुक्यातनं संपलं पाहिजे, घड्याळ हातपार झालं पाहिजे. म्हणून त्या पालकमंत्री जयकुमार गोरेला आणलं आणि नरखेडमध्ये सभा घेतली. दादा, या देशात लोकशाहीमध्ये इंदिरा गांधीचा सुद्धा पराभव झाला. लक्षात ठेवा, सत्ता आज आणि सत्ता उद्या आहे. परंतु हा कोणचा माज आहे? हा कोणचा माज आहे? वाघोलीकरांना माझी हात जोडून विनंती आहे, ही निवडणूक ग्रामीण भागाच्या प्रश्नावरची निवडणूक आहे. लक्षात ठेवा. पतंगे दादा, तुमच्या इथे इजगाव आहे, इजगाव. राजन पाटील त्या गावाला काय म्हणतो माहिती आहे? नीच गाव. दादा, नीच गाव म्हणजे काय भावना आहे या दक्षिण भागामधल्या? ह्यांच्या भावना काय? पाणी या भागाला आलं तर या भागातल्या लोकांना माज आला, म्हणून इथले रस्ते होऊ दिले नाहीत 30 वर्षामध्ये या माणसानं. दादा, तुम्ही चला ग्रामीण भागात इकडे फिरा. 25-30 वर्ष झालं डांबर लागलं नाही रस्त्याला. डांबर खडेकरण की दूर की बात आहे. आणि ती येड ही मान्यामध्ये 2800 कोटी आणले, 3000 कोटी आणले, 3500 कोटी आणले, 4000 कोटी आणले. ती रतन खत्रीला सुद्धा लाज वाटायला लागली की याला उगाच मी मटका काढला, की माझ्यापेक्षा जादा हुशार ही मान्या निघाला म्हणजे. अरे पण दिले कोणी? जे मी काय दिलं असतं अजितदादांनी दिलं ना. अजितदादा अर्थमंत्री होते, दादानी पैसे दिले तुला तालुक्याच्या विकासासाठी. त्या पैशात कामा न करता तुम्ही खाऊन टाकले. उमेददादा जे 2-3 रस्ते मोठे घेतले ते ह्या मान्याने स्वतःच घेतले. माने कंस्ट्रक्शन कंपनी ठेकेदार. आणि म्हणून तुम्हाला सांगतो दादा, ही निवडणूक, ही सभा करून आम्ही निघू. मी रात्री 12 वाजेपर्यंत झोपत नाही, दादा झोपत नाही. लक्षात
कुरुलची लढाई आपल्यासाठी अत्यंत महत्वाची लढाई आहे. इथल्या सगळ्या सहकार्यांना सांगतो, गाफील राहू नका, लक्षात ठेवा. ही झोपेची सोंग करून येतील रात्री मोगडं पाकडून. परंतु आम्ही मोहोळमध्ये बघितलं, दादा मी बारसकर आहे, मोहोळच्या मैदानावरती रात्री कमळाबाईनं लक्ष्मीचा इतका संचार केला, क्या वशिम भाई, जहां देखे वहां लक्ष्मी, पूरा आंगण कम पड गया. शेवटच्या टोकापर्यंत लक्ष्मीबाई जात होते दादा. लक्ष्मी कळालं ना. आणि एवढं करून सुद्धा बारसकरला माहिती आहे, बारसकर मागं बसलेला. ते काय नगरपालिका ताब्यात आल्यामुळं इतकी लक्ष्मी संध्याकाळी नाचली मोहोळाच्या अंगणावर. क्या वशिमभाई, पर मोहोळची जनता, माझ्या आया बहिणी लक्ष्मीला सुद्धा सांगितलं, बाई सुखीच्या दारात तू आली तर गीत तुझं घेती आणि मत मात्र बाणाला देती. हा, आणि नगराध्यक्ष दादा आपला निवडून आला. वाघोलीकरांना माझी तीच विनंती, दादा विशेष करून गटात पडायचं नाही, गटात फिरायचं नाही, तुम्ही तुमचं गाव सोडायचं नाही. वाघोली आणि वाघोलीवाडी आणि काय जवळपासची जी काय तुमच्या आधिपत्याखाली असणारी गावं, तुझं मी भाषण मागा मी ऐकलंय. जो मुद्दा आहे, बाबासाहेब आंबेडकरांच्या विहाराला जागा आहे, परंतु त्या जागेला निधी नाही, निधी आहे. बर, काय अडचण बघ, अडचण फक्त जागी, जागा देत नाहीत का? मिळत नाही जागा. फाउंडेशन जागा कोणाची, जागा कोणाची, ग्रामपंचायतची. बर, गायरान जागा आहे. आणि फाउंडेशन कोणी बांधले? शेतकरी शेजारी, शेजारी त्यांनी घर आहे त्याच्या बाजूला. बर, ठीक, 2 मिनिटात आपण ठीक, तर पुन्हा एकदा वाघोलीकरांना मी हात जोडून कडकडीची विनंती करतो. उमेश दादा, धानाजी माळी, आमचा केशव पाटील, तुम्ही फोन केले की येतील, तुमच्यासाठी पळतील. मी तर आमदार असा आमदार आहे की गुराच्या गोट्यातच झोपलेला असतो. पत्रिके दादाला माहिती, महाराष्ट्राच्या 288 आमदारात एकमेव आमदार आहे. तुम्ही कधी बी माझ्याकडे संध्याकाळी आला की 30-40 चित्रा माहिती आहे ना, मी आपलं खाटावर झोपलेला असतोय. ती सरकारी पोलीस आहे, त्यालाही बाजूला खोट बनवून दिलाय, ती झोपते. आता सरकारने 2 पोलीस मला बंदोबस्त दिली. हा, त्यांना म्हणलं बाबा खोलीत झोपते, म्हणले खोलीत झोपता येणार नाही. म्हणले आमदार तुम्हाला काय झालं तर आमची नोकरी जाईल म्हणले. मग मी म्हणलं एक खाट बनवतो म्हणलं, बायकोला सांगितलं एक खाट बनव म्हणलं. मी झोपतो, माझ्या बाजूला ती 2 पोलीस झोपते, ती एक पलीकडे आहे एक अलीकडे आहे. हा, म्हणजे अशी अवस्था आहे. म्हणजे त्यामुळे असं काय, आपण सर्वसामान्य माणूस आहे. दादा मी खूप नशिबान आहे की मोहोळच्या जनतेनं भरभरून प्रेम दिलं माझं, आणि ते प्रेम दिलं तर मी तशीच सेवा केली पाहिजे. दादा हा राजू खरे कधी आमदार म्हणून वागणार नाही, कारण कुरुल मधले लोक तुम्हाला सांगत असतात. दादाजी तुमच्या गावात विचारत आले, दादा 11 तास चालून रात्री बसता बी येत नव्हतं आणि बसलं तर सकाळी उठता बी येत नव्हतं. बायको म्हणली गरम पाणी करून देते, त्याचं वाटेवर मीठ टाकलं आणि 2 पाय शाखा म्हणली तर आज चालत जाऊ. दादा कुरुलचं एक गाव एक घर सोडलं. आज सकाळी बी आलो, 5 बैठका घेऊन आलो मी. दादा म्हणलं तुम्ही कुठे जाऊ, मी बघतो म्हणलं इकडं. आणि मग तिकडे 5-6 बैठका घेऊन मग आता इथं आलो. आता इथून बराचसा मोठा प्रवास आहे. पण बांधवांनो, तुम्हाला हात जोडून विनंती करतो वाघोलीकरांना,
अजितदादांना आपल्याला श्रद्धांजली व्हायची. मी आमदार कसा आहे तुमच्या समोर आहे. 100 कोटीच्या बंगल्यात झोपत नाही, गुराच्या गोट्यात झोपणारा आमदार आहे तुमचा. कधी वेळ रात्री आला की शिटर उघडलं, या बाबा बसा. उमेशदादा पाटील तुमच्यासाठी काम करणारा माणूस, आमचा धनाजी तुमच्यासाठी काम करणारा माणूस आहे, पतंगे दादा. आणि ही माणसं कारखान्यातल्या कामगाराची नाही झाली ती तुमची कधी होणार आहे. आता एक जण सांगत होता की 2.5 वर्ष पगारच दिले नाही. आता ही काय बोंब खूपच आहे का. बघा, विमान 5 लाख बुडवले. आणि ही अशी जर परिस्थिती असली, विमान राष्ट्रवादी मतदान टाकलं म्हणून आमचं शेअर्सच गायब केलं, फाउंडिंग शेअर्स. हा म्हणून तुम्हाला सांगतो पार्टीने आम्ही शेअर्सच गायब केलं. बघा, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माड्यातला साखर सम्राट पराभूत केला, मोहचा साखर सम्राट पराभूत केला, करमाळ्याचा साखर सम्राट पराभूत केला. एकदा तुम्ही शेतकऱ्यांनी निर्णय घेतला की तुमच्या समोर काय हो, आधी कधी आली होती तुमच्या समोर, आज आले तुमच्या समोर. कमळाबाईला मतदान करा. अरे का करा, तुम्हाला माहिती नाही कमळाबाई. दादा तुम्ही भाजपमध्ये होता, मी 36 वर्ष शिवसेनेमध्ये. 36 वर्ष. किती? एकनाथ शिंदे साहेब शाखा प्रमुख होते, शाखा प्रमुख ते मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री. जितकी कमळाबाईला मी ओळखतोय तेवढी कमळाबाईला ही दोघं बी ओळखत नाहीत. राजन तुमचा पाहुणा बी ओळखत नाही आणि जाधव बी ओळखत नाही. हे आता तात्या काकाला जाऊन बसतात कमळाबाई. अरे मी 36 वर्ष कमळाबाईला ओळखतोय. तुम्हाला काय माहित आहे कमळाबाई? कधी जाता जाता तुम्हाला खाली टाकल, तुम्हाला पत्या कळणार नाही. तुला पदर खोचल, आईला आला काकांना खाली पडलं. अरे किती आले किती गेले. म्हणून बांधवानो, मी आपल्याला सर्व वाघोलीकरांना, दादांचा फोन होता की मला वाघोलीत तुम्ही पाहिजेलच. मी म्हणलं दादा येणार, आणि मी आज आलो. उमेश दादासाठी आलो, वाघोलीकरांसाठी आलो, आणि तुम्हाला जागे करण्यासाठी आलो की ही निवडणूक अत्यंत वेगळ्या टप्प्यावरची निवडणूक आहे. लक्षात ठेवा, ग्रामीण भागाची निगडीत निवडणूक आहे. पंचायत समितीत आमच्या ग्रामीण भागाची कामं असतात, जिल्हा परिषदेमध्ये आमच्या ग्रामीण भागाची कामं असतात. मग पंचायत समितीमध्ये, जिल्हा परिषदेमध्ये कारखान्याच्या चेअरमनचं काय काम आहे? हा बघा की तुमच्या कारखाने, म्हणजे उद्या त्याला ती ग्रामपंचायत मध्ये बी घुसते. आणि म्हणून ह्या घुसखोरांना घुसू द्यायचं नाही. लक्षात ठेवा. म्हणून आपल्याला या तालुक्याचा आमदार म्हणून मी तुम्हाला कळकळीची विनंती करतो की उद्या येत्या 7 तारखेला आपल्याला उमेशदादा पाटील, आमचा धनाजी माळी आणि आमचा केशव पाटील, या तिघांची चिन्ह अजितदादांचं घड्याळ आहे. अजितदादांचं बॉडी कशी ओळखली तर विमानामध्ये 6 जळून खाक झाली होती. इतका मोठा स्फोट त्या विमानाला झाला होता. त्या जिल्ह्याच्या कलेक्टरला, SP ला आणि दादाच्या स्वागताला जो तिथं PA थांबला होता, या तिघं ज्यावेळी ती बॉडी चेक करायला गेली त्यावेळी दादाच्या हातामध्ये घड्याळ होतं, आणि घड्याळावरनं अजितदादाची बॉडी ओळखली. लक्षात ठेवा. म्हणून मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की अजितदादाचं घड्याळ तुम्ही खाली पडू देऊ नका. लक्षात ठेवा. उद्या 7 तारखेला मतदान करताना बघल तिकडे घड्याळ 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 झालं पाहिजे. लक्षात ठेवा. या पवार परिवाराचं, मोठ्या साहेबांचं, शरद पवार साहेबांचं, अजितदादा पवार साहेबांचं या सोलापूर जिल्ह्यावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये प्रेम आहे. या जिल्ह्याने बी साहेबांवरती प्रेम केलं. यशवंतराव चव्हाणांनी जर उजनी धरण बांधलं नसतं तर आज आपल्याला पाणी सुद्धा मिळालं नसतं. यशवंतराव चव्हाणांचा वारसा हातात घेऊन शरद पवार साहेबांनी काम केलं. पवार साहेबांनंतर अजितदादांनी काम केलं.
आणि आज त्यांना आपल्याला उद्या श्रद्धांजली व्हायची. म्हणून हे दादांचं जे घड्याळ आहे, हे अजितदादाचं घड्याळ आहे, हे तुमच्या आमदाराचं घड्याळ आहे, हे आमच्या पतंगे दादाचं घड्याळ आहे, हे उमेश दादांचं घड्याळ आहे. आणि कसल्याही परिस्थितीत मला संपूर्ण वाघोली गावातल्या लोकांची खात्री आहे की मतं इतकी मतं टाका की बघल तिकडे घड्याळ 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 मतपेटीतून दिसलं पाहिजे. अशी विनंती मी आपल्याला करतो. उर्वरित 4 वर्ष मी आमदार आहे. काय काळजी करू नका, लक्षात ठेवा. जे तुम्ही सांगाल, जे काम सांगाल, पानंद रस्ता असेल, खडीकरणाचा रस्ता असेल, जे बी काय असेल, हा आमदार अर्ध्या रात्री 12 वाजता सुद्धा तुम्ही फोन करा, या वाघोलीमध्ये येऊन तुमच्या सेवेला हजर असेल. अशा पद्धतीने आपल्याला येतो आणि घड्याळाला मतदान करा असं पुन्हा एकदा विनंती करतो आणि मी आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.